रानवा एक एंटिटी आहे. ती डोंगरावरून खाली चालत येते आणि नदीकडे जाते. तर जिनच्या पॉवर्स आणि रानवाच्या पॉवर्स हे आयडेंटिकल्स आहे. एका लेडीजला त्याने बांधून ठेवलं होतं. तो रानवा तिच्यासोबत झोपायचा. त्याला जे पाहिजे तो तिच्याकडून करून घेईल. बापरे. नागपंचमीनंतर आहे ना अमावस्या येते. तू हायस्ट स्टँडर्ड ऑफ ब्लॅक मॅजिक प्रॅक्टिस करू शकतो. जो व्यक्ती ब्लॅक मॅजिक प्रॅक्टिस करतो तो त्याच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला टार्गेट करतो. जोपर्यंत ती एंटिटी सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत ती तिच्या जवळचे लोक त्याला देत राहणार. बापरे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्यावर प्रज्वल आलेले आहे. बाई, कसं असतो? हॅलो, नमस्कार. तुझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, स्पेशली आजीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, गावाकडच्या बऱ्याच गोष्टी. आणि स्पेशली तू ह्या पॉडकास्टसाठी छत्रपती संभाजीनगरवरून ट्रॅव्हल करतेस, मुंबईत आलायस. आणि सर्वात आधी तर तू ऑडियन्सला तुझं इंट्रोडक्शन कसं करून देशील? मी एक फायर सेफ्टी इंजिनियर आहे आणि मी छत्रपती संभाजीनगरलाच एक सेफ्टी ऑफिसर म्हणून कंपनीमध्ये जॉब करतो. अपार्ट फ्रॉम दॅट मी क्रिकेट खेळतो आणि त्या व्यतिरिक्त मग पूर्ण इंटरेस्ट आपला हॉररमध्येच आहे. हॉरर पॉडकास्ट असतील, स्टोरीज असतील, हेच ऐकणे, समजून घेणे वगैरे त्यातच. नाईस. तर तू कोणत्या गोष्टींपासून आज स्टार्ट करशील? आपण जसं बोललो ते रानवाबद्दल आपण बोललो होतो. रानवा एक एंटिटी आहे. रानवा ही एंटिटी अशी आहे की ती डोंगरावरून खाली चालत येते आणि नदीकडे जाते. बेसिक तिचं आयडेंटिफिकेशन असं आहे. कोणत्याही गावात, आमच्याकडे नाशिक साईडला जर एखाद्या गावात एखादी एंटिटी जर डोंगराच्या साईडने चालत येते आणि नदीकडे जात असतील, गावामधल्या नदीकडे, तिला रानवा असं म्हणतात. रानवा ही डिट्टो पॉवर आहे जिनसारखं. जसं जिन असतो, आपण जिनबद्दल भरपूर एपिसोड तुमच्या बघितलं आहे मी, तर त्याच्यामध्ये पण जिनबद्दल भरपूर आहे. तर जिनच्या पॉवर्स आणि रानवाच्या पॉवर्स हे आयडेंटिकल्स. आणि डोंगरात राहतो. हां, बट जिनचं कसं असतं की आपण म्हणतो ना की जिनला जे पाहिजे ते घेऊन जातो वगैरे, तसं रानवा बेसिकली असं पटकन काही घेऊन जातो नाही, असं काही मी अजून ऐकलेलं नाही. हां, एक ऐकलेलं आहे की एका लेडीजला त्यांनी हे करून ठेवलं असतं, बांधून ठेवलं होतं त्या रानवाने. ते मी सांगतो पुढे. तर तिचं आजीचं मी पहिले सांगेन की आजीचं एन्काउंटर कसं होतं त्या रानवासोबत. अशी संध्याकाळी एक 6-6:30ची वेळ, आवरलं सगळं. अमावस्याचा दिवस, 100 नोव्हेंबरचा अमावस्याचा दिवस, कारण की ते नाही, कोणता सण असतो यार मला सण लक्षात नाही, पण त्याच्या आसपास कुठेतरी अमावस्या असते. आणि अमावस्याचा दिवस आणि संध्याकाळची वेळ झाली, सगळं आवरलं. तिच्यासोबतची जी मुलगी होती तिने माझ्या आजीला सांगितलं की काही झालं तरी कोणाला आत घेऊ नका वगैरे असं सांगितलं. आणि ती गेली तिच्या घरी. ती त्या दिवशी थांबत नव्हती. आजी झोपली. थोड्या वेळाने ना असं ते घुंगरांचा आवाज यायला लागला. घुंगरांचा इन द सेन्स काठीला घुंगरं लावल्यासारखं. तिने खिडकीतून डोकून पाहिलं तर एक माणूस अराऊंड 8 फीट, 8-9 असं फीटपर्यंत हाईट त्याची, आणि तो त्या कुडाच्या वरून दिसतोय तिला. आता कूड मी 6 फूटचा आहे, ते 6 फूटला ते कुडाचं झाड राहतं, कुडाचं जे बॅरिकेशन असतं ते 6 फुटापर्यंत दिसतं. तो त्याच्यावरती तिला दिसतोय. आणि गावात हार्डली 2 ते 3 जण असतात एवढ्या हाईटचे, असं सगळेजण त्या हाईटचे असतात. आणि तो चमकतोय व्हाईट, त्याला फेस नाही, तो फेसलेस एंटिटी टाईप असं. तो येतोय आणि तो जसं क्रॉस करतोय ना त्याची हाईट हळूहळू वाढतीये. आणि वाढत तो निघून गेला. माझ्या आजीने त्याला रिॲक्शन दिली नाही. माझ्या आईने फक्त बघून घेतलं. ती शांत राहिली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दिसला, तिसऱ्या दिवशी दिसला. त्रास कोणत्याच एंटिटीचा नाही झाला, पण एंटिटी दिसतात रेग्युलरली. मग तिने काय केलं, त्याच गावामध्ये एक जण आहे, त्यांना तिने सांगितलं की मला असं दिसतंय, मी काय करू. म्हणे तू जातेस कशाला. म्हणे मला पाहिल्याशिवाय होतच नाही, असं दिसतंच ते मला. बापरे. ते कंटिन्यू अट्रॅक्ट करतं दरवेळेस दिसतंच, पण ते तिला काही त्रास देत नाही.
तर ते असं एक एंटिटी. मग त्यांनी त्यावेळेस सांगितलं समजून तिला की याला रानवा म्हणतात, जो डोंगरामध्ये राहतो आणि त्याची डोंगरामध्ये पूजा पण करतात काही लोक. पूजा इन द सेन्स की काही अचीव करण्यासाठी जी पूजा केली जाते ना, तशी वाली पूजा करतात त्याची. मग तो नदीकडे जातो, नदीकडे जाऊन तो काय करतो माहीत नाही, पण तो नदीकडून रिटर्न पण जातो. पण हे असं रेग्युलरली तिला दर रात्री दिसलेलं. आणि आता रानवाचं जे मी म्हणलो ते तिने एका बाईला वश केलेलं. हे सेम माझ्या आजीची पोस्टिंग ह्या गावामध्ये होण्याआधी जिथं होती तिथे एक लेडीज होती, तिला त्या रानव्याने वश केलं होतं. म्हणजे आपण जिनचं म्हणतो ना, जिननी वश केल्यानंतर त्याला जे पाहिजे तो तिच्याकडून करून घेईल. तो जो रानवा पण सेम तसं करत होता. म्हणजे रात्री ती झोपली, तिचा नवरा साईडला, तो रानवा तिच्यासोबत झोपायचा. आणि हे तिला त्यावेळेस कळायचं की हे दुसरं कोणतरी आहे. त्यानंतर तो तिला फिरायला घेऊन जायचा. आणि फिरायला घेऊन जायचा म्हणजे ते जर झाडातून चाललेत, काट्यातून चालले, काट्याच्या झाडातून, जोपर्यंत तो तिच्यासोबत आहे तिला एक काटासुद्धा लागणार नाही. आणि जसं त्याची वेळ झाली जायची, आणि तो दररोज यायचा. तिच्या बाबतीत ही स्पेशालिटी होती की तिच्या बाबतीत तो दररोज यायचा. आणि त्याची इच्छा होती की तिने त्याच्यासोबतच जावं. त्याची म्हणजे तो तिला म्हणायचा की तू माझ्यासोबतच राहा, माझ्यासोबतच चल. पण तिचं म्हणणं असं होतं की नाही, माझा नवरा आहे, माझी मुलं आहे, मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत. असं तिचं एक बेसिक पे होतं. तर असं खूप महिने, म्हणजे अराऊंड 8 ते 9 महिने तिच्या स्वतः झालं. मग फिजिकल टॉर्चर म्हणू नको, मेंटल हॅरॅसमेंट म्हणू नको, कधी तिला कोणत्याच जंगलात सोडून यायचा, कोणत्याच डोंगरावर ठेवून यायचा, कोणत्या वेगळ्याच गावात सोडून यायचा रात्रीतून. आता एखादा व्यक्ती जर 8 वाजता झोपलाय, हार्डली एका रात्रीत किती चालू शकेल? 50 किलोमीटर हार्डली. चलो भाग लिया हो, तर भाग लिया 50 किलोमीटर. त्याच्या पलीकडे डोंगरावर सापडत आहे व्यक्ती, ती लेडीज, ती पण रात्री. आणि सकाळी ती तिथं उठल्यानंतर तिला कळायचं का परत याने मला सोडलं. तिला ते आठवायचं, पण तिला त्याचा चेहरा दिसायचा, तिला तो फिजिकली हॅरॅस करायचा, तो तिला फिजिकली टच पण करायचा, तिला तो कसा दिसायचा एकदम क्लिअर माहीत होता. पण जेव्हा ती सांगायला जाणार तेव्हा ती सांगताच यायचं ना, की तिला एक्सप्रेस करायचं, बोलूनच द्यायचं नाही. आणि त्यांनी खूप प्रयत्न केले. वेगवेगळ्या प्रकारचे बाबा, खूप काय जादूटोणा वगैरे सगळं प्रयत्न केला त्यांनी. आता गावात, आपल्या शहरात तेवढं नसतं, पण गावात खूप लोक असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारे बघणारे, वेगळ्या प्रकारे तोडगे करणारे वगैरे भरपूर असतात. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण नाही. ते 7-8 महिने ते तसं तिला चालू राहिलं. त्यानंतर सडनली काय झालं, एक दिवशी तिला असं गावाच्या बाहेर एक हे होतं, नदी असते, पाट म्हणतात त्याला. ते पाटाच्या पलीकडे असे झाडं वगैरे असतात, काटेरी वगैरे लावलेले राहतात, प्राणी वगैरे त्या याच्यात पडून येऊन पाटात, तिथेच सोडून आलं. फुल काटे वगैरे घुसले, ते चकमा वगैरे झालेल्या. आणि तिला तिथून गाववाल्यांनी उचलून आणलं, कारण तिला त्यातून बाहेर निघता येत होतं. तिथून काढून आणल्यानंतर तिने मग सगळ्यांना ते सांगितलं. तो पण तिने कोणाला सांगितलं नव्हतं. तोपर्यंत ती स्वतःच दुसऱ्या बाबाकडे, याच्याकडे त्याकडे जाऊन ते ट्रीटमेंट करायला प्रयत्न करायचे. म्हणजे ते वास्ट असं 9 months जर तुम्ही सहन करताय, आणि त्यानंतर पण तो 9 महिने स्पेसिफिक मी याच्यासाठी म्हणतोय की मी तुला सहज एक आकडा सांगितला, पण तो अराउंड असं समज ना, तो अजून पण तो त्या व्यक्तीला येऊन भेटतो, अजून सुद्धा. आता त्याला समज एक 20 ते 25 वर्ष झाले असतील, ती लेडीज आता 53-54 असेल. तो तिला अजून पण भेटतो आणि अजून येऊन तिला विचारतो, चल माझ्यासोबत. म्हणजे विचार कर की किती त्याला ती पाहिजे. आता तिच्यासोबत त्याचं काय लिंक आहे हे नाही माहिती, आणि ती त्याच्या याच्यात कसं काय फसली ते नाही माहिती. पण तिच्यानुसार तो एक दिवशी रात्री डायरेक्ट अचानक आला आणि तू मला हवी आहेस असं म्हणून तो तिच्यासोबत राहायला लागला. आणि अशा प्रकारे तिथून ते चालू झालं. मग तिला त्रास देणे, काही काळ तिने त्याला हे नाही केलं, म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या एंटिटीला आपण रिस्पॉन्स नाही करायचा, तसं तिने प्रयत्न केला. पण मग तो मुलाला मारून टाकेन, नवऱ्याला गायब करून टाकेन वगैरे असं करायला लागला.
शेवटी ते मुलांच्या याच्या पायी त्याने ते सरेंडर केलं त्याला असं म्हणता येईल. मग तिथून ते अजूनपर्यंत ते चालू आहे. एक तू आंब्याची कोणती गोष्ट, आंबा खायला दिलं नाही की तरी राईट. जसं मी आपण चहाचं डिस्कस केलं राईट, तर तसंच आंब्याचं जे मी तुला सांगितलं ना, ते समोर ते बाजीवर ते बाबा झोपतात, ते बाबांना मी बघितलंय. मला आता त्यांचा चेहरा वगैरे असं काही एकदम क्लिअर आठवत नाही, कारण मला भरपूर वर्ष झाली तिथं जाऊन. त्या बाबांनी काय केलं, एक दिवशी आजीला आंबे आणून दिले. टाईम असेल अराऊंड असं समज समरचा टाईम, सुट्ट्यांचा टाईम असतो ना, तेव्हा ते हे आणून दिले, आंबे आणून दिले. आता कोणी पण काय आंबे आणले, घेणार खाणार. लकीली त्या दिवशी पेशंट जास्त होते म्हणून माझ्या आजीने त्या दिवशी ते आंबे खाल्ले नाही. ते आंबे तसेच त्या पाटीत एका साईडला ठेवलेले होते. मग संध्याकाळी भाजी निवडत असताना काय झालं, तिची मुलगी तिच्यासोबत काम करते ना, तिने सांगितलं त्यांना की तुम्हाला ते आंबे दिले त्या बाबांनी तर ते खाऊ नका. आणि का, हे नका खाऊ, मला असं वाटतंय तुम्ही नका खाऊ. म्हणे ठीक आहे, नाही खात. म्हणे मग घरी नेणार का? म्हणे नाही, म्हणे घरी कशाला नेऊ, म्हणे मी खाणार नाही तर मी घरी कशाला नेऊ. कारण जसं माझ्या आजीला तोपर्यंत ती सवय झालेली होती ना की अशा पण गोष्टी घडू शकतात. मग माझ्या आजीला ते माहीत होतं की नको खायला, नको गडबड असू शकते. माझ्या आजीने ते खाल्लं नाही. त्याच्यानंतर आजी घरी आली, आजीने ते घरी येताना आंबे फेकून दिले, रस्त्यानेच कुठेतरी फेकून दिले, बसमधूनच. आजी घरी आली, तिथून रिटर्न परत गेली तिच्या पोस्टिंगला. अराऊंड 10-1 दिवसाचा गॅप गेल्यानंतर, त्याच्यानंतर 10 दिवसांनी त्या बाबांनी विचारलं, का गं बाई आंबे कसे होते? तर माझी आजी म्हणे, हो बाबा चांगले होते म्हणे, गोड होते. अच्छा असं का? म्हणे त्या उखरड्यावर काय करत होते म्हणे ते सगळं माहिती. बरोबर, सगळं माहिती. म्हणजे असं होऊ शकत असं? ठीक आहे, तुझा पिच्छा करत असतील कुठपर्यंत, तुझ्या गावाच्या वेशीपर्यंत. एकदा बसमध्ये बसल्यावर कुठं जाणार? त्या गावात त्यांनी सांगितलं ह्या गावाच्या उखरड्यावर ते काय करतात आंबे, आणि ते आंबे अजून पण तिथंच आहे असं तेव्हा त्यांनी सांगितलं. मग माझी आजी म्हणे, बाबा मला माफ करा म्हणे, पण मी खूप घाबरले होते तर मी काही खाल्लं नाही. ठीक आहे म्हणे, काळजी करू नकोस, मी काही तो वाईट करणार नव्हतो म्हणे. अरे वाईट करणार नव्हतं, पण असा काही ट्रायल एक्सपेरिमेंट होऊन आंबे दिले होते का? माझी आजी तेव्हापासून मग त्या गावामध्ये जितके वर्ष राहिली, कोणाकडून काही घेत नव्हती, कोणाला काही देत नव्हती. घ्यायची पण कसं, ट्रस्टेड आदमी जो फक्त देवाचं करतो. आणि देवाचा करणारा माणूस जो असतो ना, तो कोणाला बळजबरी जाऊन त्रास देत नाही. तो त्याचं देव करून तो खुश असतो, त्याला काही पावरचा भुका वगैरे नसतो. मग तो तुला काही करणी वगैरे तो करत नाही. त्या लोकांकडून ती घ्यायची, ती असं चाललं पुढचं काही. अजून एक आहे तिच्या गावातलं, एक अशी व्यक्ती, एक अशी फिमेल, आपण म्हणूया की तिला सर्व प्रकारच्या विद्या येत होत्या. सर्व प्रकारच्या विद्या तिला येत होत्या. आणि सर्व प्रकारच्या विद्या इन द सेन्स की ती अशी व्यक्ती होती की ती तुला बघून तुला तिथल्या तिथं कमजोर करून टाकेल वगैरे, तुला हिप्नोटाईज करून टाकेल, असं तिचं पॉवर्स होतं. तर त्या गावामध्ये, म्हणजे माझी आजी त्या टाईम फ्रेममध्ये नव्हती, त्या टाईमला माझी आजी तिथे नव्हती. तर खूप आधीची गोष्ट आहे, तिला त्या गोष्टीलाच 60 वर्ष झाले असतील अराऊंड. ते पण माझ्या आजीला कधी कळालं, कधी तिच्यासोबत जेव्हा इन्सिडेंट घडला तेव्हा तिला कळालं का काय सीन आहे. तर मी तुला बॅकग्राऊंड फक्त एक सांगून देतो त्या एंटिटीचा. ती एक लेडीज आहे का जिच्याकडं खूप वेगळ्या प्रकारच्या आणि सगळ्या टॉपमोस्ट सिद्धी आणि खूप पॉवरफुल अशा व्यक्तीला त्या गावातल्या लोकांनी झाडाला बांधून कापून टाकलं. बिकॉज ती काय झालेलं ना की असं मी एक शॉर्ट एक्झाम्पल माझ्याकडे त्याचं आहे की साप उतरवतात, ठीक आहे, विष उतरवतात, विंचू उतरवतात असतं. मला विंचू चावलं आहेत, माझा विंचू कसा उतरला, मंत्रांनी विंचू उतरला. माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मला लहानपणी विंचू चावला होता, त्या काकांनी येऊन फक्त राख लावली आणि मंत्र म्हटले, त्रास थांबला, काही ट्रीटमेंट नाही, 0. जसा विंचू उतरवतात तसा विंचू चढवता पण येतो, त्याचा मंत्र असतो. आणि ज्यांच्याकडे तो मंत्र असतो ना, त्यांचा प्रॉब्लेम असा असतो का ते तुझ्या स्वतःशी बसलेत आणि त्यांना अचानक ते
तो मंत्र रिसाईट करणं चालू करतात आणि त्याच्याने तो त्रास तुला चालू होतो. तो न वापरता काही काहीच नाही करता, ते मंत्राने फक्त विंचू चढतो म्हणजे विंचू चावल्यावर जो त्रास होईल तो तुला त्रास चालू होऊन जातो ॲट एनी पॉइंट. तसं तसं त्या बाईचं होतं का तिने इतक्या पॉवर्स घेतल्या तिच्याकडे, इतक्या पॉवर्स होत्या तिच्याकडे, इतक्या सिद्धी होत्या का ती चालू तिच्याकडून मंत्र निघून जायचे आणि ते इम्पॅक्ट व्हायचं लोकांचं. म्हणून मग त्या गावातल्या लोकांनी तिला तसं केलं. तिला डायरेक्ट झाडाला बांधलं आणि तिला कापून टाकलं आणि तिथं जाळून टाकलं नामोनिशान एका रात्रीत. कारण की ते तसं व्हायला चालू झालं होतं. तिच्याकडं असं चालू झालं होतं की ती जशी समजा चालली रस्त्याने तर तिच्या आसपास पण कोणी फिरकत नव्हतं. बिकॉज ती जर तुला बघितलं आणि अचानक तिच्या तोंडातून जर एखादा मंत्र चुकीचा निघाला तर युअर गॉन. मग तुला त्रास चालू होणार आणि मग तुला त्रास चालू झाला म्हणजे कोणाचीच इच्छा नाही ना, काही छोटा मोठा का होईना पण तो त्रास कोणाची करून घ्यायची इच्छा आहे का, तर ते त्रास चालू होऊन जाणार. असं तिच्यात ते चालू झालं होतं. मग तिला त्यांनी ते बांधून कापून वगैरे टाकलं वगैरे मारून टाकलं. आणि कमिंग टू फ्युचर, माझ्या आजीची पोस्टिंग तिथं होती. तिथून आहे ना गावाच्या बॉर्डरवर एक वावर आहे मोठं. तिथं आळूचे पानं वगैरे माहिती आहे, आळूचे पानं लावलेले आहेत. दुपारची वेळ होती, माझी आजी सर्वे वगैरे करून आली आणि त्यांनी काय केलं, तिच्यासोबतची मी ना मुलगी तिच्यासोबत ती कामाला ती होती. त्यांनी काय केलं, घरी जाऊन म्हणा आळूच्या वड्या बनवू, दिसताय आळूच्या पानं तर आपण आळूच्या वड्या बनवू बा. 2-4 पानं घेऊन जाऊ, दोघींना कितीक लागणार नाही का, 3-4 पानं असले बस झालं. तर त्यांनी काय केलं, आळूचे पान तोडायला गेल्या तर तिथले खराब होते. मग ते कंपाऊंडच्या आतमधले तोडायचे म्हणून त्या आतमध्ये गेल्या. आणि त्यांना ते रेग्युलरचं घर त्यांच्यासाठी ते असं नाही का अनोळखी घर गेल्या तिथे. आणि तिथं बाजेवर एक आजी बसलेली आणि आजी नॉट लाईक 60 बट 50-55 अशी. आणि ती बसलेली आणि त्यांच्याकडे फक्त बघतीये तर या दोघींनी तिला विचारलं की आजी आम्ही हे आळूच्या पानं घेऊ का. तर ती काही बोललीच नाही. म्हणून यांनी काय केलं, घेतले नाही आळूच्या पानं, बाहेर आल्या आणि परत बा म्हणून पाहू एकदा, जर आजी हो म्हटलीस तर घेऊन जाऊ. परत विचारलं तर त्या आजीने काय केलं, असा हात खाली केला, आळूचे पानं 2-3 तोडले आणि त्या बॉर्डरच्या वरून असे टाकून दिले. तर त्या दोघींनी ते पानं घेतले आणि त्यांना ते असं वियर्ड वाटलं की काय वय आहे, मग तरी एक शब्द पण बोलली नाही. आणि मेन विशेष म्हणजे काही आजी आपण आपल्या पूर्ण एवढ्या करिअरमध्ये कधीच या गावात बघितलीच नाही. हे त्यांच्यासाठी थोडं वेगळं. त्यावेळेस त्यांनी काही विचार केला नाही. आळूचे पानं घेऊन घरी आल्या, आळूचे वडे बनवायच्या, पण असं थोडं वियर्ड वाटल्यामुळे त्यांनी काय केलं, ते प्लॅन कॅन्सल केला. ते पानं तसेच ठेवले साईडला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत सर्वेला वगैरे निघाल्या आणि त्या घरातल्या जे लेडीज आहेत ना, मला ते घर एका साईडला वावर वगैरे एका साईडला असं राहतं, तर ते त्या साईडला त्या वावराच्या साईडला जात होत्या. तर तिथं त्या दोन्ही बायका सुना आहेत त्या दोन्ही घराच्या, त्या हे होत्या काय म्हणतात गवत वगैरे काढत होत्या त्या वावरात. आणि तिथं गेल्या काय झालं, माझी आजी म्हणे की काय हो म्हणे तुमच्या घरी कोणती म्हातारी बसलेली म्हणे, एक शब्दारी बोलली नाही म्हणे. आम्ही काय 2 आळूचे पानं मागितले म्हणे तरी तुम्ही एवढे असं करता, मजाकवारी बोलली. ओके. तर त्या दोघींनी ना थांबवलं प्रोसेस गवत काढण्याची आणि फक्त आजीकडे अशा पाहत आहेत स्टील एकदम. त्या स्वतः घाबरलेल्या होत्या बिकॉज त्यांना माहीत होतं की ते काय. मग त्या काय म्हणे, कोणती म्हातारी, आमच्याकडे तर कोणती म्हातारी नाही आहे घरी आमच्या. नाही म्हणे, ती नव्हती का काल बाजेवर बसली ती म्हणे, मी गेले म्हणे पानं मागितले तिने असे फेकून दिले म्हणे माझ्याकडं. अच्छा असं का म्हणे, ठीक आहे म्हणे. नाही म्हणे आमच्याकडे कोण नाही म्हणे, दुसरं कोणी असं नाही गावातलं. नाही गावात तरी पाहिलं म्हणे, मी तुमच्याकडेच पाहिलं, मला वाटलं पाहुणे असेल तुमची. माझी आजी तिथून निघून गेली. त्या 2 लेडीज लगेच संध्याकाळी आजीकडे आल्या, आजीच्या क्वार्टर्समध्ये आल्या आणि बसा म्हणे डॉक्टरीन बाई बसा म्हणे, तुम्हाला काहीतरी सांगते म्हणे, तुम्ही फक्त घाबरू नका. माझ्या आजीने काय झालं, काय घाबरू नका म्हणे, ती म्हातारी ना आम्हाला दररोज वावरामध्ये खडे मारते म्हणे
आणि तुम्ही आले ना म्हणे, तेव्हा पण ती आमच्याच मागं बसलेली होती. ती तुम्हाला नाही दिसली म्हणे, ती आम्हाला दिसली. ती दिवसभर आम्हाला त्रास देते म्हणे अशी. आम्ही कुठं पण गेलो ना म्हणे, तर कधी पण कुठे येते, खडे मारती काय, तर त्रास देते काय. आणि ती काही जिवंत म्हातारी नाही म्हणे, ती कोण आहे तुम्हाला नाही माहिती म्हणे. मग तेव्हा त्यांनी त्या म्हातारीची ती हिस्ट्री सांगितली, का ती जी म्हातारी होती का तिला त्या सर्व विद्या प्राप्त होत्या, का जिला गावातल्यांनी मारून टाकलं. ती त्यांची ॲन्सिस्टर होती. त्याच्या सुना होत्या ना, त्यांचा पूर्वज जे असेल ते, आता ते पूर्वज होते, त्याच्यामुळे ती त्यांना दिसायची. आणि ती त्यांच्या घरातल्यांना सगळ्याला दिसते. हां, आणि तिच्याकडे त्या पॉवर्स होत्या. तर फक्त पुढच्या ती दिसली ना म्हणे, तिच्याकडे पाहायचं नाही म्हणे. हां, पाहिलं पाहिल्यासारखं करायचं, निघून जायचं म्हणे. तिच्याकडे बिलकुल नाल लागायचं नाही. कारण असं गावात कोणीच नाही का तिने जर काही केलं तर इलाज त्याच्याकडं. म्हणजे ती तेवढी पॉवरफुल होती, त्याच्यामुळे तिला संपवावं लागलं. असं पण त्या गावात घडलेलं आहे. आणि आपण एक शेवटची गोष्ट तू काहीतरी सांगणार होतास, ही तुझ्या गावातली आहे काहीतरी. राईट. ती आहे, आता त्यामध्ये माझी आई, माझी मावशी, माझी आजी या तिघींनी ती गोष्ट ॲट अ टाईम पाहिली आहे. ओके, ते गावामधलं घर आहे. आता तिथं घर नाही, आता तिथं ते पाडलं आहे. आणि मी ते लहानपणी म्हणजे पाहिलेलं पण आहे ते घर. आता तिथं त्या घरात कोणी राहत नाही वगैरे, तिथं वेगळं बंगला वगैरे झाला आता तिथं. तर तिथं स्टोरी अशी आहे की माझे वडील, माझ्या आजोबा, आईचे वडील जे ते प्रिन्सिपल, शाळेत टीचर होते, प्रिन्सिपल झाल्यानंतर. तर ते दिवसभर शाळेत असायचे. माझी आजी नर्स असल्यामुळे ती कंटिन्यू बाहेर असायची. घरी मग कोण राहायचं, माझी आई सगळ्यात मोठी आहे. माझी आई, तिच्या 2 लहान बहिणी आहेत आणि मामा, असे ते 4 जण. तर त्याच्यातून पण आहे ना, माझी सगळ्यात नाही, माझी मधली मावशी जी आहे ना, तिचं शाळेचा टायमिंग वेगळा होता, बाकीच्यांचा वेगळा होता. तर एक दिवशी असं झालं की ठीक आहे, आपण डायरेक्ट मेन याच्याकडे तुला बॅक एक देतो, की असं आहे की त्या घरामध्ये जेव्हा पण तू चालशील तर तुला असं वाटेल की मागून चालते. आणि हे प्रत्येकासोबत घडणार, एक्सेप्ट माझ्या बाबां, बाकी प्रत्येकासोबत हे घडायचं. आणि घर असं होतं की समोर एक छोटी खोली, त्याच्यानंतर एक खूप मोठा वाडा टाईप एक रूम अशी, आणि परत मागं गेलंस का मग एक ओपन भिंती वगैरे बांधलेलं सराउंडिंग होतं. ते कम्प्लीट वाडा होता तो जुना, सावकाराचा वाडा वगैरे असतो ना सिरियलमध्ये वगैरे, टी व्हीमध्ये बघतो आपण, एक मोठा आलिशान वाडा असतो तसं होतं. तर समोरच्या रूममध्ये बेड, टी व्ही, त्या काळी आजीकडं टी व्ही वगैरे होता. तर गावातली मुलं वगैरे तिथं टी व्ही बघायला बसायचे, कारण गावात हार्डली 2 ते 3 टी व्ही. मग सगळे लहान मुलं तिथं येणार वगैरे, ते चालायचं. पण जेव्हा पण तुम्ही किचनमध्ये एंट्री करणार, आणि किचनमध्ये एंट्री केली, किचन म्हणजे मी म्हणतो ती मागची जी मोठी रूम म्हटलं ना मी, तिथे एंट्री केली का लेफ्ट हँड साईडला वरती अशी जायला पायऱ्या होत्या. ते कम्प्लीट पॅक करून ठेवलं होतं, बंद करून ठेवलं होतं. त्याला त्याचं तावीज वगैरे बांधून ते बंद केलेलं होतं. तू तिथून चाललास ना, तर तुला त्या पायऱ्या असं थप 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 आवाज यायचा. आता तो आवाज कसा होता, जुने घरांच्या याच्यावर बघते असं मातीने लेप केलेलं राहायचा, तर त्याचा पायऱ्या धपधप आवाज येतो, तसं कोणतरी वरती जायचा आवाज यायचा. आता जर तो दरवाजा पूर्ण बंद आहे, ती जर गोष्ट पूर्ण बंद आहे, तर तिथं आवाज कसं काही, तिथं कोणी जाऊ शकत नाही. असं नाही का बाहेरून कुठून एंट्री आहे, असं आहे की नाही. ते वरच्या माडीवर जायला तो रस्ता होता. तसं माझ्या सगळ्यात लहान मावशीला व्हायचं. तिने जर हे ठेवलं, पंचपात्री राहायची जुनी, माठ नसायची, पंचपात्री राहायची पाणी भरायसाठी. झाकण बाजूला काढलं, पाणी पिलं, आणि झाकण नीट ठेवलंय, तू समोरच्या घरात आलास की झाकण बाजूला. ठीक आहे, असं सगळं व्हायचं त्याच्यासोबत. ते आवाज यायचे वगैरे, चालायचे. माझ्या आईसोबत असं व्हायचं की ती जर चालली आहे समोर, तिच्या मागे कोणतरी चालते, असं कंटिन्यू फील व्हायचं. माझ्या आजीला व्हायचं. माझ्या आजीला तेव्हा काही दिसलं नाही, ओके, त्या टाईम याच्यातमध्ये तिला असं फक्त जाणवायचं की काहीतरी आहे, आणि फील व्हायचं. ती चालायची ना, तर तिच्या मागून कोणतरी चालतंय असं फील व्हायचं. त्याच्यानंतर मी म्हटलं मागचा वाडा, ओपन सराउंडिंग, तिथं बाथरूम होतं.
तर दरवाजा क्रॉस केला की लेफ्ट हँड साईडला कोपऱ्यात बाथरूम राहतं. तर तिथं जर आंघोळ करत असेल ना कोणतरी तुला बघतंच आहे असं तुला ते फील येणार एकदम बरं का. आणि मागच्या ह्याच्यात आहे ना खूप मोठं असं चिकूचं झाड वगैरे होतं. मी ते चिकू झाड पाहिलेलं आहे, चिकू खाल्लेलं आहे तिथले, त्याच्यामुळे मला ते सराउंडिंग एकदम मस्त माहिती आहे. तर तिथं खूप ॲक्च्युअलमध्ये आत्ता पण गेलो ना तर तिथे फील येतो बरं का की असं ते पडक्या भिंती वगैरे आहेत. तर ते तिथं त्यांच्यासोबत अशा अशा घटना घडायच्या, नॉर्मली अशा घडायच्या. एक दिवशी काय झालं, माझी आजी अशी दुपारच्या वेळी आली, तिचं डोकं दुखत होतं, ताप आलेला होता. ती बेडवर झोपली. पहिली खोली, भिंत, लगेच बेड, कारण ते किचनचा एरिया होता. तिथे एक असं चटई टाईप असं बेड टाईप असं अंथरलेलं होतं. तिथं झोपली आजी. माझी आई तिचं डोकं दाबतीये, माझी सगळ्यात लहानी मावशी तिचे पाय दाबतीये आजीचे, आणि डिस्कशन एकदम नॉर्मल चालू आहे. आणि तेवढ्यात काय झालं, जे मागचं दार आहे त्या आणि सकाळची वेळ ना, दुपारची वेळ, तर ऑफकोर्स ते लाईटच्या रेज जे आहे ते दारातून आत येतात. आणि जुने दारं बघ असे ते फाटकसारखे असे 2 साईडने बनवणारे, अशा फळ्या असतात त्यांना, असे दार गावाकडचे तसे दारं. आणि ते अशी कडी असते मध्ये, लॉक वगैरे नसतं तिला, ती अशी कडी असते, साखळी असते ती अडकवायची, तसा टाईपचं दार होतं. तर त्या दाराला ना असे होल होते आणि साईडने असे ते गॅप असतात. तर माझी आई डोकं दाबतात त्या दाराकडे बघतीये का असं कोणतरी बघतंय, त्यातून असा डोळा दिसतोय, त्या होल्समधून असा डोळा दिसतोय स्पेसिफिकली की आपल्याकडे बघतोय. मग माझी आईला काय म्हणते की आजी आई बघ ना ते कसं, ते तिथून कोणतरी बघतंय. माझ्या आजीने इग्नोर केलं. माझ्या आजीला वाटलं की इथं आहे, ते फक्त दिसत असेल, काही होणार नाही. माझ्या मावशीने बघितलं माझं. आता हे बघता काही क्षणात त्या दरवाज्यातून आहे ना असे बोटं बाहेर आले. ओके, ते बोटं बाहेर आले आणि असे नखं वाढायला लागले तिचे. आता बोटं बाहेर आले तिथपर्यंत ठीक आहे, नखं वाढायला लागले. आता या दोन्ही लहान होत्या ना, अराउंड एक 8वी-9वीच्या असतील. नाही, घाबरल्या खूप. मग आजी उठली, आजीने बघितलं. आजी म्हणे मुलींना तुम्ही फक्त बाहेर चाला. त्या क्षणी समोरच्या घरात आले. समोरच्या घरात सगळी मुलं टी व्ही बघतात, समोरच्या घरात कोणाला काही आता पत्ता नाही. पण मागच्या घरात असं झालं. ते जसं त्यांना दिसलं, माझ्या आजीने क्लिअर, आता या घरात राहायचं नाही, हे घर या क्षणी सोडायचं. माझे बाबा आले. माझे बाबा म्हणे काय झालं. मग माझ्या बाबांना आजीने सांगितलं की या घरात मी माझ्या मुलांना ठेवणार नाही, दिस द लास्ट डे. त्या क्षणी ते घर सोडलं आणि दुसरीकडे राहायला गेले. गावातच दुसरीकडे राहायला गेले. ते घर काही स्वतःचं नव्हतं, ते घर पण रेंटेडच होतं. तर ते घर लगेच सोडून दिलं. सगळं झालं. आता त्याचं बॅक स्टोरी काही त्यांना माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी, 2 दिवसानंतर सकाळी आता घर सोडून गेली आहे आणि खूप दूर गेले, म्हणजे 3-4 गल्ल्या सोडून ते दुसरीकडे राहायला गेले. तर त्यानंतर जे शेजारी एक आजी राहायच्या, त्यांना असं त्या बाहेर झोपतात ना ओट्यावर, ते ओट्यावर झोपलेले होते. त्यांना सकाळी सकाळी असं वाटलं की माझी आजी आली, त्यांच्या छातीवर बसली. त्या आपण लहान मुलांना नाही का बुक्क्या मारायला बसायचं तसा टाईपमध्ये अशी छातीवर बसली आणि साखर मागते सकाळी सकाळी. आणि तिला बोलता येईना त्या आजीला, त्या आजीचा आवाजच निघत नव्हता. मग काय झालं की ते एक असं थोडं हालचाल केली त्या आजीने. शेजारी ते बाबा झोपले होते, ते उठले. असं त्याने पाहिलं की अशी घाबरलेली, त्यांना काही दिसलं नाही. त्यांनी तिला असं उठवलं. मग तिने आता थोडा श्वास घेतला व्यवस्थित जरा आणि उठली आणि म्हणे की चौधरी बाई माझ्या छातीवर बसली, ती साखर मागत होती. माझ्या आजीचं सरनेम चौधरी आहे. काय बोलते म्हणे, तो काय चौधरी बाई म्हणे 2 दिवस झाले घर सोडून गेलेत ते. 2 दिवसानंतर तिला असं जाणवलं. मग त्यांनी त्याचा इतिहास काढला, कारण की ते एका घरात झालं, आता दुसऱ्या घरात चालू झालं, चांगलं नाही ना. मग त्यांनी ते इतिहास काढला. तर त्या घराचा इतिहास असा होता का त्या घराच्या भिंतीमध्ये एक बाई पुरलेली होती. ती पुरलेली होती असं समज, जेव्हा इंग्रज असतील, जेव्हा सावकार असतील, जेव्हा सावकारी चालू होती प्रॉपर, त्या काळात कोणती तरी एक बाई होती का तिला पळून आणलं होतं. नंतर ती लग्न करायला नाकारलं, तर तिला तिथं जाळून मारलं
आणि मग तिला तिथंच पुरलं. आणि मग तो जो फ्लोअर होता तो बंद केला होता. पण ते काय झालं, त्या दोन्ही घरांच्या एक्झॅक्ट सेंटरला तिला काढलेलं ना, तर तो इफेक्ट त्यांना चालू झाला नंतर. आणि ते घर त्याच्यानंतर खूप दिवस बंद होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा लोकांना तिथं आवाज यायचा, कोणतरी चालतंय, कोणतरी पळतंय, कोणतरी बघतंय वरून, असं खूप एक्सपिरियन्स आले त्या घरात. पण नंतर मग ते घर डिमॉलिश केलं. तिथं भरपूर हे झाले, विधी वगैरे झाले, तिथं पूजा वगैरे झाल्या. त्याच्यानंतर मग ते थोडं यायला लागलं, सुरळीत झालं असं. आणि त्याच्यानंतर आता ते लोक राहत आहेत. त्यांना काही त्रास आहे की नाही माहीत नाही, बिकॉज मी त्यांना काही पर्सनली असं ओळखत नाही. तर असं एक ते आमच्या म्हणजे माझ्या जवळचं, किंवा मी तिथं राहिले त्या गावात, त्या घरात मला माहिती आहे. आता तर आम्ही पण त्या गावात राहत नाही, आता आम्ही मळ्यात शिफ्ट झालो आहे. पण त्या गावाजवळच 1-3-4 किलोमीटर हार्डली. पण गावात अशा बऱ्याच गोष्टी असतात जे खूप ठिकाणी असतं, ते खरोखर लोकांना अनुभव आलेला असतो. तर खूप अशा गोष्टीही चालत आलेल्या असतात. पण हे जे गावाचं तू बोललास ना, ते तर खूपच खतरनाक होतं. कम्प्लिटली वियर्ड. म्हणजे नॉर्मली लोक असे जातील आणि तुला असं वाटतं की अरे वा किती छान गाव आहे, ठीक आहे, थोडं माग असलेलं आहे म्हणून तुला एक असं वाटेल की अरे कल्चरशी एकदम लिंक असणार वगैरे असं तुला वाटेल. जाशील, व्हिजिट वगैरे करशील आणि अचानक काही वेगळंच होऊन जाईल. फार त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या गोष्टी चालतात. आणि मी म्हटलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोथ बोथ दोन्ही प्रकारचे लोक आहेत त्यांच्याकडे. देवीची भक्ती करणारे खूप आहेत, खूप म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवलची देवीची भक्ती करणार आहेत. म्हणजे ते मशाल वगैरे घेऊन सप्तशृंगीला देवीला जाणारे वगैरे. माझ्या आजीची खूप श्रद्धा आहे देवीवर. एक इन्सिडेंट मला आठवतो. माझ्या आजीने मला सांगितलं होता की सिरीज ऑफ इन्सिडेंट आहे मोस्टली. सर्वे होता, सर्वेसाठी ते दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं आहे. सकाळी आजी उठली आणि एक 7-8 वाजेपर्यंत तिने ते तिथलं सांभाळलं, तिच्या क्वार्टर्सचं जे काय असेल ते. आणि तिने फोन करून सांगितलं, तिची मुलगी होती ना, मी तुला सांगितलं तिची हेल्पर, ती शेजारच्याच गावात राहायची. तिला सांगितलं की एक काम कर, येताना ना भजे घे आणि बस स्टॉपवर थांब, आपण तिकडून चालू करू गावाचा सर्वे. ओके. आता असं म्हणतात की ते तेलकट किंवा मच्छी मटण वगैरे असं काही घेऊन एखाद्या अशा ठिकाणी जाऊन इथं लोक राहत नाही. ओके. तरी यांनी काय, आता हिच्या लक्ष असं नाही राहत ना की प्रत्येक वेळेसच ती गोष्ट घडेल. ओके. तर मग ती गेली, तिथं बस स्टॉपवर उतरली, ती पोरगी ते भजे वगैरे घेऊन आली, भजे पाव. ओके. भजे पाव घेऊन आली. ते आणल्यानंतर त्यांनी काय केलं, जस्ट रस्ता वगैरे क्रॉस केला आणि डोंगरच लागतात तिथे, ते गाव प्रॉपर डोंगरांमध्ये. मग असं तू चालत जाशील ना एक अर्धा किलोमीटर, त्याला काही डोंगर टेकड वगैरे चालू होऊन जातात. तर त्या अशाच झाडाजवळ जाऊन बसल्या. तर त्या मुलीला अचानक असं वाटलं की इथं नको बसायला, कारण ती गावाची वेश होती वगैरे असं तिला वाटलं. तर ती काय म्हणे, ताई इथं नको बसायला, आपण दुसरीकडे एखाद्या घरापाशी गेलो का तिथं बसू. बरं म्हणे, ठीक आहे, तुला वाटेल तसं. तिथून उठल्या, सगळ्यात जवळचं जे गावाच्या वेशीनंतर जे घर होतं तिथं गेल्या, तिथं सर्वे कंप्लीट केला. त्याच्या पुढच्या घरात गेल्या. त्याच्या पुढचं घर असं होतं की मळ्यात जायला रस्ता वगैरे असतो ना, तसं ते गेल्या. सर्वे वगैरे करून रिटर्न आल्या. एका झाडाजवळ बसल्या की आता इथं खाऊ शकतो आपण आणि मग पुढचं काम करू. तिथे एकदम विचित्र म्हातारी आली. विचित्र म्हणजे असं की एकदम तिचा चेहरा एकदम खराब, तिचे कपडे फाटलेले. मग तू इमॅजिन कर की माझी आजी म्हणे की तुम्ही विचारच करू शकत नाही असा तिचा चेहरा होता, असं लटकलेला वगैरे, असं सगळं आजीने सांगितलं. असा एकदम भयानक तिचा चेहरा. ती आली आणि पोरियो मला पण भजे द्या, मी पण खाते तुमच्यात. आता असं एकदम अचानक कोणतरी आलंय आणि ऑल ऑफ द सडन ना एकदम पूर्ण वावरव तुझ्या आजूबाजूला प्लेन आहे आणि अचानक हवेतूनच असं काहीतरी प्रकट झाल्यावर तू घाबरशीलच. या दोघे एकदम ते आवरलं, म्हणजे जसं उघडलं पण नव्हतं ते तसंच पळाल्या. आणि तिथून पळाल्या आणि पळत आहे ना, असं समज 1-2-3 घरं क्रॉस करून पुढे गेल्या आणि थांबल्या आणि एका घरात पाणी वगैरे पिल्या. त्यांनी कोणाला काही सांगितलं नाही. कशाला कोणाला सांगायचं, असं होऊ शकतं का त्या सराउंडिंगमध्ये ते एंटिटी असेल.
त्यांनी कोणाला काही सांगितलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्या 2 घरं ज्या ते पुढं आल्या त्या परत मागं आल्या, त्या 2 घरांचा सर्वे संपवला, पुढं गेल्या. पुढं गेल्यानंतर प्रॉपर मस्त एक पार बांधलेला असतो बघ, झाडाच्या अवतीभोवती एक असं कन्स्ट्रक्शन केलेलं असतं, ते लोक बसतात. तशा ठिकाणी गेल्या, तिथं बसल्या आणि ते भजे उघडून ठेवले आणि 5च मिनिटात 2-3च घास खाल्ले होते. शेळ्या चरणाऱ्या असतात ना, शेळ्या चारणाऱ्या, त्या आल्या आणि काव डॉक्टरीन बाई इथं का बसल्या. तर म्हणे काय झालं, अहो आत्ता जनावर आलेलं आहे म्हणे, आत्ता एक बकरू फाडलं. जनावर म्हणजे वाघाला जनावर म्हणतात ते. तर मग या दोघी घाबरल्या का एवढ्या बकऱ्या आपण इथं बसलेलं आहे, जर वाघ आला तर काय करायचं. मग माझी आजी म्हणे हे ना आपल्या नशिबातच नाही आहे. ती पोरगी काय म्हणे हो म्हणे मावशी आपल्या नशिबातच ते म्हणे नकोच म्हणे. आता त्यांनी काय केलं, मावशी भजी घेता का म्हणे, तुम्ही खाता का, पण थंड झाली आहेत आता. मग त्या मावशी काय म्हणे हा म्हणे खाऊ ना म्हणे, काय अडचण नाही. ते तसंच उचललं, ते त्यांना दिलं आणि हार्डली एक 10 पावलं चालत बाजूला गेल्या. पाऊस चालू झाला. तिथून झाडाच्या खाली रिटर्न आल्या. तर जाऊ दे, हा काही पाऊस थांबणारा वाटत नाही, आपण जाऊ निघून, बाकीचं सर्वे आपण उद्या कंप्लीट करू, आत्ता आपण क्वार्टर्सला जाऊन थांबून घेऊ, रेस्ट करू, असं म्हणून त्या दोघी तिथून निघत होत्या. तर त्या ज्या चारायला त्या दोघी आल्या ना, आणि आई आणि मुलगी, ते चारायला ज्या आल्या त्या आई आणि मुलगी आणि सगळ्या बकरी वगैरे त्यांच्या सराउंडिंगमध्ये. तर त्या काय म्हणे कुठं जाता म्हणे भिजत, राहा म्हणे, थांबा म्हणे, जाईल म्हणे पाऊस. माझी आजी काय म्हणे नको म्हणे. माझ्या आजीचं ते असं जे आता घडत आलंय कडे एक सायकल घडत आली, माझ्या आजीचं एकदम मूड खराब झालं. ठीक आहे, मग ती म्हणे नकोच म्हणे, आता जाऊ दे, भिजलो म्हणे, आता डायरेक्ट घरी जाऊ, पाहू म्हणे घरी जाऊन काय करायचं. आणि खूप भूक लागलेली, म्हणून माझ्या आजीचं बेसिक डोक्यात ते की भूक लागली मी जाते घरी काहीतरी करून खाते, असं तिच्या डोक्यात चालू. ती सोबतची मुलगी पण म्हणे ठीक आहे चला. ते गेल्या. परत एक असं समज नाही 5 मिनिटाचं अंतर जास्तीत जास्त ट्रॅव्हल केलं, त्या झाडावर वीज पडल्या क्षणी सगळ्या बकऱ्या, त्या दोन्ही, ती आई आणि मुलगी जागेवर गेल्या. माझ्या आजीने मागं वळून बघितलं, फक्त देवीचं नाव घेतलं आणि तिथं खाली बसून घेतलं. म्हणजे तिला ती ब्लँक झाली का 1-2 क्षणाआधी आपण तिथं उभे होतो, कदाचित देवाची कृपा, आपण जर तिथून निघालो नसतो तर आता आपण संपलो असतो. सगळ्याचे गावातले वगैरे पळत आले वगैरे. हा एक तिच्यासोबत घडलेला असा इन्सिडेंट होता की थोडक्यात जीव वाचला तिचा. म्हणजे आज कदाचित ती नसली असती, स्टोरी बनवायपर्यंत आली नसती का जर ती त्या क्षणी जर तिथून गेली नसती तर. आणि असे तिच्या भरपूर एक्सपिरियन्स आहेत, पण तिने मला ते अजून सांगितले नाहीत. आता मी तिला जेव्हा एपिसोड दाखवेल तेव्हा ती मला सांगेल की अजून काय काय घडलं आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या पण भरपूर आहेत. असं सगळं आहेत. माझ्या आजीसोबत काही घडलेल्या गोष्टी तुला सांगितलं. मजा आली प्रज्वल भाई, एकदम छान. असं वाटलं की आपण पूर्ण परत ते लहानपणी कसे आपण आजीच्या गोष्टी ऐकायचो तसं पूर्ण, आणि स्पेशली त्या गावाकडचं वगैरे, म्हणजे खूप खतरनाकच आहे. आणि जे आत्ताही होतं आहे तिथे आणि जे आता चाललं आहे. पण तुला कसं वाटलं? मला असं वाटतं की तुम्ही जी अपॉर्च्युनिटी देत आहेत, म्हणजे माझं हे पहिल्यापासूनचं मत आहे, मी एक 6-7 महिन्यापासून हे व्हिडिओज बघतोय आणि मी फार म्हणजे माझं स्वभावच असं आहे की मी विचार करूनच काही गोष्टी करतो. किंवा मला असं वाटतं की एखादी स्टेप जर मी उचलतोय तर मी तिथे रिग्रेट नाही करणार इन फ्युचर, तरच मी ती स्टेप उचलेल. तर मस्त 6 महिन्यापासून माझ्या मनात खूप चाललं होतं की आपण जाऊया, कारण मला माहीत होतं की काय काय स्टोरीज आहेत, म्हणून मला ते खूप उत्सुकता होते. आणि ती अपॉर्च्युनिटी जी तुम्ही देतात त्यासाठी मी तुला थँक्यू म्हणेल की तू मला इथं बोलवलंस, अपॉर्च्युनिटी दिली, सांगितल्यास, आणि धमाल आली, मजा आली. मित्रांनो, तुम्हाला कसे वाटले प्रज्वलच्या स्टोरीज प्लीज कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप बटन दाबा, सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म असेल तो नक्की भरा आणि नक्की कमेंट करून सांगा कशा गोष्टी होत्या आणि अजून आपण कोणता पार्ट केला पाहिजे. आता जेव्हा तू परत जाशील तेव्हा अजून तुझे जेही नातेवाईक, काका काकी, आजी आजोबा जेही गोष्टी सांगतील त्यांच्यावर आपण परत एकदा मस्त एक पॉडकास्ट करू. आणि तुम्ही आपल्या स्पॉटिफायवरही ऐकू शकता मंडळी. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू बाई.